नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, मोबाईलच्या या दुनियेत सध्या तरी पत्रलेखन दुर्मिळ होत चाललं आहे. पूर्वी नातेवाईक आपली ख्याली खुशाली एकमेकांना कळविण्यासाठी पत्र लिहायचे. पत्र आलं की खूप आनंद व्हायचा. पण मुलांनो, आता या मोबाईलच्या दुनियेत जर आपल्याला एखादं निनावी पत्र आलं तर? हो मित्रांनो, असंच एक नाव नसलेलं एक पत्र आलंय बरं का. आणि मुलांनो, ते पत्र वाचून एका मुलाच्या मनातला विचारच बदलून गेला. चला तर मग ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे नाव नसलेलं पत्र. मुलांनो, एका खेडेगावातली सुंदर शाळा, निसर्गरम्य वातावरणात फुलझाडांच्या जिव्हाळ्यात असलेली ही शाळा खूपच मन प्रसन्न करून जात होती. मुलांनो, याच नटलेल्या शाळेत प्रकाश नावाचा मुलगा शिकत होता. तो अभ्यासात हुशार होता. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश मात्र तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवायचा. आपलं काम झालं की तो दुसऱ्याकडे फारसं लक्ष देत नसायचा. मुलांना एके दिवशी काय झालं? शाळा सुटली. सर्व मुलं घरी निघून गेली होती. प्रकाश मात्र वर्गातून बाहेर पडत असताना त्याला आपल्या बाकाखाली एक छोटंसं पाकिट दिसलं. त्या पाकिटावर फक्त एवढंच लिहिलं होतं, ज्याला हे पत्र मिळेल त्याच्यासाठी. प्रकाशने उत्सुकतेने ते पाकिट उघडलं. आत एक छोटासा कागद होता. प्रकाशने कागद बाहेर काढला. त्यावर लिहिलं होतं, प्रिय, आज तू एखाद्याला मदत केलीस तर उद्या कदाचित तुला कोणीतरी मदत करेल. पण मदत करताना तू उद्याची अपेक्षा ठेवू नकोस. प्रकाश काही क्षण स्तब्ध झाला. वर्गात व वर्गाच्या बाहेर असणाऱ्या मित्रांना त्याने विचारलं, हे पत्र कोणी लिहिलंय? कुणालाच माहीत नव्हतं. मुलांनो, दुसऱ्या दिवशी प्रकाशने ते पत्र पुन्हा वाचलं. एक मुलगा ऑफिसमधून पुस्तकाचा एक गठ्ठा घेऊन आपल्या वर्गाकडे निघाला होता. अचानक एका मुलाचा धक्का त्याला लागला आणि हातातली सर्व पुस्तकं खाली पडली. प्रकाशने सगळी पुस्तकं उचलून त्या मुलाला दिली. मुलगा धन्यवाद म्हणाला. प्रकाशला आपण केलेल्या कामाचा आनंद झाला. त्याला जाणवलं, मदत केल्यानंतर मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. मुलांनो, काही दिवसांनी शाळेत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी प्रकाशकडेच होती. कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू होती. त्याच्या हातात काही वस्तू होत्या. धावपळीत त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. हातातील सर्व वस्तू खाली पडल्या. तो स्वतःला सावरत सावरत वस्तू गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात वर्गातील सर्व मुलं त्याच्या मदतीला धावली. प्रकाशला मुलांनी मदत करायला सुरुवात केली. सर्व मुलांनी मिळून खाली पडलेल्या वस्तू गोळा केल्या. प्रकाशला आपल्या मित्रांनी केलेल्या कामाचं खूप कौतुक वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याला खूप आनंद झाला. त्याला त्या पत्रात लिहिलेली सारी वाक्य आठवली. मुलांनो, चांगलं काम आपल्याला दुसऱ्याकडून काहीतरी मिळावं म्हणून करायचं नसतं. चांगलं काम करायचं कारण ते चांगलं असतं. त्या संध्याकाळी प्रकाशने नवीन एक पत्र स्वतः लिहिलं. त्यावर त्याने कोणाचंही नाव लिहिलं नाही. पत्रात फक्त एवढंच लिहिलं, ज्याला हे पत्र मिळेल त्याच्यासाठी. आज कुणासाठी तरी चांगलं काहीतरी करा आणि त्या बदल्यात काहीही अपेक्षा ठेवू नका. मुलांनो, त्याने हे पत्र शाळेच्या एका बाकाखाली ठेवलं आणि शांतपणे तो घरी निघून गेला. लक्षात ठेवा मुलांनो, चांगुलपणाची किंमत दुसऱ्याच्या प्रतिक्रियेत नसते, तर ती आपल्या मनाच्या समाधानात असते. म्हणून आजपासून एकमेकांना मदत करा. एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात करा. तुम्ही केलेलं चांगलं कामच तुम्हाला फार मोठं समाधान देऊन जाईल. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.